नमस्कार मित्रांनो, मी नवी मुंबईच्या बेलापूरला हे एक राजगड ना काय बोलतात, राजगड बोलतात ना, राजगड नाही, काय बोलतात, कोकण भवन. कोकण भवनचं हे हेड ऑफिस आहे. बरेच लोकांनी सांगितलेलं की पत्रकार आहे का वगैरे काय काय हे, तर हे माझं सर्टिफिकेट आहे. त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे पत्रकाराचं, न्यूजचं, आमचं न्यूज चॅनल जे आहे त्याचं. आणि हे पत्र आहे त्याच्यावरती रेसिव म्हणून साहेबांनी दिलेलं आहे हे पत्र. आणि हे साहेब आहे आपल्यासमोर, तुम्ही बघू शकता. तर ह्यांना आपण संबंधित जे काय व्हिडिओमध्ये आहेत ते लोक जे माझ्याबरोबर झटापटी करत होते, मोबाईल ओढत होते, उलटं बोलत होते, मस्करी करत होते, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी हे पत्र मी त्यांना दिलेलं आहे. तर मी साहेबांना विनंती करेन की ह्यांच्यावरती कारवाई करा असं मी त्यांना सांगितलं. नाही तर मी ह्याचे पिटिशन फाईल करणार आहे. नाही, हे अधिकार आहे आमचा, तुम्ही बोलू शकत नाही. हा आमचा अधिकार आहे, सिक्रेन्सी ॲक्टनुसार हे आमचा अधिकार आहे. तुम्हाला मी पत्र दाखवतो, हां दाखवतो, एक मिनिट. हे इथले सिक्युरिटी हे मला अडवत आहेत व्हिडिओ काढण्याशी, तर त्यांना बी मी उत्तर देतो आहे, जरा थांबा, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मी हे अधिकारीचे पी ए आहेत, जे परिवहन खात्याचे पी ए, त्यांचं ते अधिकारी त्यांचे पी ए त्यांना मी भेटायला आलो. त्यांना मी सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 111 गाड्या रद्द झालेत, ठीक आहे. 111 गाड्या रद्द झालेत. ते रद्द झाल्यामुळे सगळ्यांना त्रास होतो आहे. पण माझं म्हणणं असं आहे, जर 111 गाड्या रद्द झालेत तर त्या गाड्या ह्यांनी त्याचा बंदोबस्त करायचा होता. जे लोकांचं, जनतेचं जे शोषण होतं आहे त्याला एकमेव जिम्मेदार हे परिवहन खातं आहे असं माझं म्हणणं आहे. त्याचा मी आरोप पण केलेला आहे. आणि हे सध्या मी त्यांना साधं पत्र दिलेलं आहे. हे साधं पत्र त्यांना दिलेलं आहे कारवाई करण्यासाठी. आणि ह्याच्यावरती मी त्यांना सांगितलं आहे की 7 दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर हे मी पत्रासहित आणि बाकीचे पत्र आणि हे माझा जो व्हिडिओ आहे ते एव्हिडन्स म्हणून मी परिवहन खात्याचे जे आयुक्त आहेत त्यांच्यावरती मी पिटिशन फाईल करणार कोर्टामध्ये. त्यासाठी व्हिडिओला जास्त शेअर करा, मला सपोर्ट करा. कारण का माहिती आहे का, इथली व्यवस्था अत्यंत वाईट आहे आणि खूप खराब आहे. मी जेव्हा पत्र बनवायला गेलो तर न्यूजचं पत्र बनवायला गेलं तर नवी मुंबईमध्ये कोणीच टाईप केलं नाही. न्यूजचं बोललं तर कोणीच साथ द्यायला तयार नाही आणि बनवायला तयार नाही आहे. काय हरकत नाही आहे, पण मी साध्यामध्ये बनवलेलं आहे. शिवाय मी मंत्रालयामध्ये आणि आझाद मैदानमध्ये पुढचे 7 दिवस तिथं मी आंदोलनाला बसणार आहे. तर हे समजू नका की आम्ही काही करत नाही, काय मी गप्प बसलो, व्हिडिओ काढलो आणि गप्प बसलो. पण ह्याच्यावरती पूर्ण पाठपुरवठा करणार. जोपर्यंत ही लोक नवीन बस देत नाही तोपर्यंत मी पाठपुरवठा करत राहणार. साहेब, तुम्हाला काय बोलायचं आहे जनतेला, ज्यांनी 4 लाख लोकांनी जे बघितले, ज्यांनी कमेंट केलेली आहे, त्यांना काय बोलायचं आहे का तुम्हाला? तुम्ही काय तुमच्यातर्फे कारवाई करणार हे सांगा त्यांना. जर दोषी जे असतील ना स्टाफ, त्यांची कारवाई होईल. हां, आणि आता आपल्याला मार्च एंडिंगपर्यंत नवीन गाड्या येतात दिवशी, त्यात सुधारणा होईल, पक्का सुधारणा होईल. मग ह्यांना सांगा तुम्ही की तुमच्यासाठी बसेस येणार आहेत म्हणून. आणि दिलगिरी व्यक्त करा की जे संध्याकाळचा तो त्रास होतो, जे मरून लोक जातात ना त्यांना ते त्रास होतात, त्यांची जिम्मेदारी कोणाची? माझ्याकडे अजून एक व्हिडिओ आहे, ते ड्रायव्हरच्या बाजूला सगळे घोळका लेडीज लोक उभे आहेत. उद्या ॲक्सिडेंट झाला तर ते सगळे लोक मरणार नाही तर काय होणार सांगा? काय आता ही परिस्थिती काय उभवली, बस अभावीच उभवली, त्या बसेस आता ते परिस्थिती चालूच आहे ना. पण साहेब, सगळ्यात जास्त पैसे पण तर नवी मुंबई महानगरपालिकाच घेते ना, कशाचे? तिकटीचे. तुम्ही आता मी पूर्ण तिथनं नवी मुंबईमधनं तिथपर्यंत, वाशीपासून इथपर्यंत आलो. जवळजवळ मी कुठं उतरलो, आता तुमच्या तो हेड ऑफिस आहे ना तिकडे उतरलो. तिकडनं उतरल्यानंतर मी इथे त्या पुढच्या स्टॉपला आलो. त्या स्टॉपला 1 तास झालं बस नाही आहे, 1 तास झालं बस नाही आहे. त्याच्यानं तिथून मी पूर्ण चालत इथपर्यंत आलो. मला पाऊण तास लागला तिथून इथपर्यंत तुमच्या चालत यायला. आणि हे इथलंच नाही आहे, तुमच्या पूर्ण नवी मुंबईच्या किती बसेस आहे, ॲक्च्युली किती बस आहेत ते पण माहिती नाही. पण मी ते RTI उद्या मी RTI बी टाकून देणार. मी RTI टाकून ती पण माहिती मी घेणार आणि ह्याचा पूर्ण पाठपुरवठा करणार. मला या 7 दिवसामध्ये काय ते तुम्ही सांगा. तर नमस्कार मित्रांनो, मी इथंच थांबतो, पण मी थांबणार नाही आहे. मी ह्याचा पूर्ण पाठपुरवठा करणार. आणि हे जे कल्याण डोंबिवलीचे आमचे जे प्रवासी आहे, बदलापूरचे जे काय प्रवासी आहे, त्यांना या जाचातून मुक्त करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार. धन्यवाद. जय हिंद, जय सारथी. तुमचा सारथी मित्र दीपक गोहिल.